थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. शिवरायांचे मावळे आम्ही. वा वा वा. मरणाला घाबरत नाही. आपल्याला 4 वाजेपर्यंत निघायचं होतं, बट आता झाले 4:20. आता निघूया फटफट. थंडी भरपूर आहे गावाला, मजबूत म्हणजे मजबूत थंडी आहे गावाला. 4:30 वाजले आता आणि थंडी एवढी आहे ना. मी ग्लोव्ज घातले, आतमध्ये हात सुन्न पडलेत. मी एक हे घातले, स्वेटशर्ट घातले, आतून एक जॅकेट घातलं चांगलं जाड, वरून रायडिंग गिअर्स घातले. तरी पण एवढी थंडी वाजते आता, बाईक खाला असेल 15वर टेम्परेचर आहे आता. नाक माझं ना गच्च झाले सर्दीने. तरी गावचे लोक बोलतात भाऊ माझी आज थंडी लय कमी, एवढी थंडीच नाही आज बोलतात. फायनली आपण पोचलो जुन्नरमध्ये. जय शिवराय महाराजांचं स्मारक आहे समोर. आता आपल्याला इथून लोकेशन लावून जायचंय. तर आत्ता आपल्या बरोबर गेम असा झालाय की हे बोले 5:30ला ट्रेक स्टार्ट होणार. मी असा अंदाज पकडला 5:30 5:45 6 होतील, पण त्यांनी ट्रेक चालू केलाय. आता त्यांनी मला एक लोकेशन पाठवलंय जो बेस कॅम्पला आहे तिथे, भैरव हॉटेल म्हणून. आपल्याला तिथे पोचायचं आहे आणि ते इथून आहे 28 किलोमीटर. 1 तास दाखवतोय गुगल मॅपला. अंदाजे आपण पोचणार 6 वाजता. त्यांनी आपल्याला सांगितलं होतं भैरव हॉटेलला जावा, म्हणजे हॉटेलवरच कोण नाही. उघडला पानसरे, सचिन पानसरे. त्यांनी इथं सामान ठेवायला सांगितलं मला. 5:45 वाजलेत. एवढी थंडी आहे आणि एवढा थंडीत पण इथे एवढा वारा आहे. शब्द सांगतो जेव्हा कसं कव्हर केलंय तोंड. समोर अर्धे लोक वर गेलेत. ॲक्च्युली हे मला बोलले 5:30चं आहे ट्रेकिंग. मी त्या हिशोबाने निघालो. 5:30ला मी पोचलो, पण इथे बडे लोक लवकरच गेले वर. आणि आता आपल्याला एकट्याला जायचं आहे वरती. आता लोक वर बघा तिकडे लाईट दिसणार नाही. ऑलमोस्ट लोकांनी अर्धा बॅच कव्हर केल्या वरती. अख्खा तोंड कुडकुडतंय माझं. आणि एक तर इथं बिबटे असतात. देवाचं नाव घ्यायचं आणि निघायचं. मध्ये फक्त एक झाडांचा पॅच आहे, तिथं मी रस्ता नाही भटकला पाहिजे बस. आपण पोचले गडाच्या पायथ्याशी. हो बघा, हा समोर वानरलिंगी. आपण इथे खालीच आहे, बट आता मी रस्ता थोडा भटकलोय. तो काय करू मलाच कळत नाही. उजेड पडत आले तसं एवढा काही सीन नाही. आणि आता 6:30 वाजलेत. मला सनराईजचा एक टाइमलॅप्स घ्यायचा आहे. इथून एक रस्ता दरीसारखा येतो, त्यामुळे तिकडून नाही जाऊ शकत असं वाटतं मला. इथून खालून जाऊन बघूया. जायला सगळं रिस्कीच आहे. पडलो. इथं शिडी आहे. बरोबर आलं म्हणजे. हे भाई अच्छा खालून आहे का? इथं मार्किंग पण नाही केली. आलो आपण बरोबर. आणि हे कुत्रा आला.
याला ना आपण बिस्किट देऊया खायला आणि आपण पण पाणी पिऊया. आता बसूया. खाली का बघतो बाई, घाबरवू नको. थांब. बिबट्या आहे का खाली? हा एवढ्या वेळ वरती शाबूत आहे म्हणजे इथे बिबट्या नाही. लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा आलो होतो ना, जीवदानला 2 वर्ष झाले असेल, तेव्हा पण हाच कुत्रा होता आमच्यासोबत आलेला. वर नंतर हा अडकला, मिळाला, मी खाली उचलून खाली उतरवला. हा भाई तिकडं पानांचे आवाज आल्यावर तिकडं बघतोय, इथं माझी फाटते अजून. बिबटे एवढे चुमडीमध्ये येतात ना, तुम्हाला कळणार पण नाही. आणि अशा वेळेस तुमच्या आजूबाजूला असले तरी तुम्हाला फील येणार नाही. आला जर त्यांच्या अंगाचा वास येतो, त्यावरनं तुम्ही ओळखू शकता तर ठीक आहे. न्यू फिअर अनलॉक झाला भाई. एकट्याने ट्रेक केला आहे. भले वरती आहे पब्लिक, पण खालून अंधारातून एकटाच आलो मी. थोडा रिस्की पण आहे, पण मजा पण आली. आता फक्त 5 मिनटं इथं बसूया, जरा दम खाऊया. कारण येताना सीन असा होता, मध्ये झाडांचा आवाज यायचा, झाडांची पानं पडायची, मला वाटायचं कोणतरी आलं आहे. म्हणून मी थांबायचो 5 मिनटं, शांत हळू श्वास घ्यायचो आणि इकडं तिकडं बघायचो. ह्या घाबरवतोय, पण ते पानांचा आवाज असायचा हवेमुळे. माझं बोट कुठं? हां, माझं बोट जिथे ना, तो नाणेघाटचा कडा आहे तिथे. रिव्हर्स वॉटरफॉल जो बोलतो आपण तो. आता तरी भाई ते हे केलं आहे, सपोर्टसाठी बनवलं शिडी आहे बघा. आधी हे नव्हतं. बरं आहे, आपल्याला सनराईजचा टाईमलाच घ्यायचा होता. चढतपर्यंत उजेड पडला, पण जाऊन द्या. इथं वर 2 गुफा आहेत. ही एक आहे, तिथं एक आहे. आपण या गुफेत ट्राय करू जायला. काय तिथे बघूया. लांबून दाखवतो. काय नाही, कपारी झोटीची. बस पूर्ण उभा आहे हा. आता डिफिकल्ट आहे थोडासा, तो पॅच आला आहे. वर शिडी आहे सपोर्टला, पण पुढे आपल्याला रोपने जायचं आहे.
लास्ट टाइम चाललं तर डिफिकल्ट झालं होतं. आता एवढं काही वाटलं नाही. इथंच टेंट लावला. बरं कधी आले? रात्री आले तुम्ही? गोरताच यांनी इथंच टेंट लावला होता. हे भारी. 5 मिनिट इथं बसू, पाणी पिऊ, मग वर जाऊ. खाली बघा फुल सॉर्टेड बाय. नाईट ट्रेक करायचा, स्टे करायचा, आरामात उठायचं, काहीच टेन्शन नाही. बघा हे काका आहेत, हे साताऱ्यावरून आलेत रॅपलिंगसाठी. एक मिनिट थांबा, मी जातो पुढे. मग यांचा गाडा एकटा मध्ये येईल ना मी फोटोमध्ये. नाही उलट एकटं झालेला. काढा आता. याला आपल्यालाच फोटो काढायला कोण नाही. एकटा जीव सारा शिव झाला आपला. नेहमी कुठे पण जातो एकटाच असतो मी, सोबत कोणच नसतं. आम्ही फिरत फिरत गेलेलो. आता मी विसरलो ॲक्च्युली रोड. आम्हाला 2 ते 3 पाण्याच्या टाक्या लागल्या होत्या, एक मंदिर लागलं होतं. पोचलो आपण. हे बघा समोर पब्लिक आहे. आम्ही फिरत गेलो होतो बरोबर म्हणून. इथं वरती 7:30 झाले. आपण 5:30चा ट्रेक चालू केला होता. 7:30 तास, त्याचा अर्धा तास आपला टाइमपास पकडा आपण थांबलो झाडांच्या आवाजामुळे. हल्की सी लेज है, ऐसे बैठो और धीरे धीरे आगे हो जाना. पैर टच हो जाएगा लेज पे. जो पुल्ली है, पुल्ली के उस तरफ नहीं पकड़ना है, पुल्ली के इस तरफ पकड़ना है रोप को. जो ग्रीन वाला रोप है उसको यू टर्न लेना है प्रॉपर और आराम से नीचे जाना है. ठीक है, ज़्यादा दिमाग को लोड मत दे दो. सिंपल और स्वीट काम करो. ठीक है, तो यहाँ पे फिर आपका एंकर, आप गिरोगे नहीं, आपको लटकना ही रोप पर. तो आराम से सीधा आप उस तरफ चले जाओगे. इधर क्या है, गिर जाऊंगा क्या होगा, कुछ नहीं होने वाला है. तो आप पूरे हवा में ही रहने वाले आगे. नाही नाही सरळ जा. नाव का तुझं? हा फुले. आता गोकुळ होले व्हॅली क्रॉसिंग करतोय बघा. वाह क्या जिगरा आहे. शेर आहे, शेर दिल. वाह वाह. इकडे इथे पकड, इथे पकड, ह्याचा सोडा. जा खाली जा पहिल्यांदा. टाईट ठेव. हात घे खाली. हां जा खाली. तो हात मी करतो. हात खाली घे, वरचा हात खाली घे. घे खाली. बरोबर बरोबर घे ना, बरोबर. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. शिवरायांचे मावळे आम्ही. वा वा वा. मरणाला घाबरत नाही. बाई खाली बघा. थरकाप वाटे बघायला नको. स्टिक मला मोठी करायची होती, बरं जाऊन दे आता. गोबरो घ्या ना कोणीतरी.
ना पडत तू चल. नाही पडायचं नाही. टेन्शन नको घेऊ. आणि दोन्ही पायाची बॅलन्स बनवायचा. हात काढा. हात अडकलाय का? काढतो आत. हात काढून साईडला घ्यायचा. साईडला घ्या, मी सांगितल्यानंतर पकडायचं. फीड करा रो. फीड. आता पकडा. इथं खालनं हात घालायचा. खालनं रोपच्या खालनं. हा नाही पकडायचा, एकच पकडायचं फक्त. हां, फीड करायचं आता. जमतंय. मध्ये तुम्ही ढील दिला काय भरपूर, माझी फाटली तिथे. मरे ते सोडलं ना ढील त्यांनी डायरेक्ट, मला वाटलं आलो खाली. म्हणजे यांनी स्वतःहून हे केलं ना. हे का अर्धा पॅच जो मध्ये दरी सारखा होता ना, तो पॅच आहे ना, रशियाने ढील सोडली ना वरतून. त्यामुळे त्यांनी सेल्फ मला सोडला खाली असं. नाही ते नाही, हा जो स्पीड मध्ये आला ना मी डायरेक्ट खाली, त्या स्पीडला माझी ग्रिप संपली. कारण हाताला हे आलं, पूर्ण प्रेशर आला. पण माहिती का, ही कपारी आहे ना, इथं आलो ना मी दाबतोय, माझा दबतच नाहीये रशी. हा तेच पाठी मागून आहे ना, मी बघतोय थांबवायला, थांबतच नव्हती. आणि तो बघा याला प्रेशर आलं ना पूर्ण हातांवर. तिथून खाली आलोय आपण इथे.
त्या दगडाच्या पॅचला फक्त एक सीन झाला तेवढा, मला वाटून ती रशी पकडता आली नाही. पण काही झालं नाही कपड्यांना. आणि माझे फोर आर्म्स आहे ना फुल्ली टाईट झाले. तुम्ही चालले काय? आता त्यात सीन एक एवढाच होता. स्टार्टिंगला मी बरोबर गेलो आणि त्याच्यानंतर सीन असा झाला की मला हात माझा एकदम पाठी घ्यायचा होता असा इथे, तो मी इथे पकडलेला आणि तो पुढे पुश करून करून आहे ना माझ्या फोर आर्म्सला आला क्रॅम्प नाही आला पण हे सुन्न पडलं एकदम असं, हे प्रेशर येऊन सुन्न पडलं. मला काही मुवमेंटच करता येत नव्हती. तो हात सोडून दिला, डायरेक्ट झप करून खाली. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल बघा, थोडीशी अशी खपारी येते, तिथून डायरेक्ट मी खाली जातो घासत घासत. पण त्या लोकांकडे पण कंट्रोल असतो त्या रशीचा, रोपचा, त्यामुळे एवढा काही रिस्की सारखा सीन नाही आहे. फक्त आपल्याला आजूबाजूला जे दगड आहेत तिथून सांभाळायचं आहे की समजा आपण असा फ्लोमध्ये जोरात गेलो खाली, दगड आपल्याला डोक्याला, तर हेल्मेट असं म्हणा हाता बिताला लागला नाही पाहिजे, गुडघ्याला लागला नाही पाहिजे. त्यासाठी तुमची बॉडी तुम्हाला अशी पाठी ढकलायची असते. बाकी काय एवढं वाटलं नाही मला, फक्त तेवढंच सीन. बाकी मजा आली. याचे डिटेल मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात, कुठून काय कसं. माझ्या शूची लेस पण निघाली. लास्ट टाइम पण हा कुत्रा आम्हाला सोडायला आलता खाली. आता याला जातात एक बिस्किट देऊ खायला, इथेच बसून देऊया. भाई अधूनमधून आपला कमांड ऐकतो. थांब थांब, पहिला थांबला, चल चल, हां चल. याला आता नाही ऐकलं तर मग अशी तीनदा बोला ऐकलं, चल पुढे चल, जा पुढे. नाही जा पुढे, जा जा पुढे, जा लवकर पुढे, जा पुढे. याला इज्जत घालवतो रे हा. मग असे 3 वेळा केलं याने. आता बघूया. थांब थांब, चल. पाहितला भाई. याच रोडने आपण रात्री एकटे येत होतो. आता काय वाटतंय का बघा आजूबाजूला. रात्री भीती वाटत होती, पानांचा आवाज आला की असं वाटायचं बिबट्या आला. पाणी पी. जीवदान फोर्टच्या इंस्टाग्राम पेजवर स्टोरी होती की असं असे वानरलिंगीचे व्हॅली क्रॉसिंग आहे आणि रॅपलिंग आहे. तर मग त्या नंबरवर मी फोन केला. ते इथंच राहतात घाटघरमध्ये खाली, सचिन पानसरे म्हणून. मग त्यांना विचारलं, त्याने डिटेल सांगितलं सगळं. मग 28 रुपये चार्जेस आहेत. मग आपण पेड केल्याच्यानंतर मग आपल्याला लिंक पाठवतात, त्याच्यावर आपला फॉर्म फिलअप करायचा आहे. नाव, आईचं नाव, नॉमिनी कोणाला ठेवणार हे ते, कारण आपला इन्शुरन्स पण काढतात. जसं मला काय झालं कोणाला, त्याचा इन्शुरन्सची काय अमाऊंट असेल ती भेटत असेल. आणि नंतर वर यायला तुम्हाला 2 तास लागतात. आणि मग वरती गेल्याच्यानंतर आपल्याला ते सगळं सेफ्टी गार्ड जे असतात त्यांचे हेल्मेट ते रशी रोप बीप सगळं लावून घेतात. तिकडे पण आपल्याला काय मेहनत नाही करायची, आपल्याला फक्त ती रशी हाताने पकडायची आहे. ते लोक तिकडे आपल्याला पुश करून घेतात खेचून रशीने. ते झाल्याच्यानंतर मग थोडा वेळ बसून नंबर वाईज सोडतात. मग जेव्हा माझा नंबर आला त्याने सगळं मला हे केलं. आणि सीन असा आहे की ती जी रोप आहे एक तुम्हाला लेफ्ट राईटनं धरायची आहे आणि राईट साईडने इथं धरायची आहे पाठी. मी इथे धरली होती, ती इथं धरायची अशी. आणि मग ती अशी हळूहळू पुश करत परत खाली उतरायचं असं आपल्याला. एवढा काय डिफिकल्ट नाही आहे म्हणा, फक्त सीन एवढं काही घाबरायचं नाही. कारण खाली बघितलं एवढी खोल दरीसारखं, थोडंसं डोकं फिरतं. पण काय नाही, सवय झाली एकदा की काय वाटणार नाही. पण मजा येते भाई, करून बघा खरोखर. पायसा टाकला, करून बघायला पाहिजे एकदा. आता एक तर माझा अनुभव झाला, आता नेक्स्ट टाईम बघून दुसरं कुठे असेल किंवा परत इकडेच येईल मी व्हॅली क्रॉसिंगला. आणि आता वाजलेत किती वाजलेत आता, हा समोर रिव्हर्स वॉटरफॉल आहे, ते सगळे हे लावलेत गेट. आता
आता 10:15 झालेत. आपण आता घरी निघूया. मी बोललेलो नाणेघाटला जाऊया, पण आता जाऊन काय मतलब नाही. 10:15 झालेत. संध्याकाळच्या टायमिंगला असतो तर ठीक आहे. आता घरी जाऊन जेवून थोडा वेळ आराम करायचा. अजून एक गोष्ट जी नेहमी सांगतो तीच, भाई फोर्टला वरती किल्ल्यावर तुम्ही आल्यावर भाई बॉटल बिटल ज्या काय प्लास्टिकच्या आणता ना, पिऊन झालं संपली बॉटल, ती स्क्रॅप करून बॅगमध्ये ठेवा ना, बाहेर कशाला फेकून देता. बोलून काय मतलब नाही, मेंढी जे करायचं ते करणारच आहे. पण जे ट्रेक ऑर्गनाईज करतात, जे कोणी आहेत असे, त्यांनी सांगितलं पाहिजे आधी, सगळी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, तुम्हाला असं असं करायचं आहे, असं असं नाही करायचं आहे. किती बॉटल पडल्या होता, तरी मला रात्री अंधारात एक बॉटल दिसली, मी तेवढी उचलली आणि आता बॅगेत येते माझ्या. आता खाली जाऊन कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल. स्टिक भारी आहे. कुठून जायचं? कुत्रा मला रस्ता दाखवतोय, मी त्याच्या हिशोबावर चाललोय आता. तर चला बाय मित्रांनो, ब्लॉग आपण एंड करूया. निघून या एकदा इकडे जीवदान फोर्टला, एक्सपिरियन्स करा व्हॅली क्रॉसिंगचा, मजा येईल तुम्हाला पण. चला बाय. मजा आली.